त्यामुळे सध्या तयारी होताना आपल्याला दिसता आपण थैसर समोर जी होतो ना पोळी गुम महाभारतातलं द्रोणाचार्य बघा द्रोणाचार्याचं पात्र तयार होत आहे म्हणजे त्याची वेशभूषा चालली आहे ना मजा येतं ना हो लय मजा येतं ना मगे बघा मगे लय मजा येणार ह्यो अनुभव तुमच्यासाठी पण असाच गणपती बाप्पा पण तयार असं मेकअप म्हणजेच रंगभूषा वेशभूषा पूर्ण झाली असेल आणखी दुसरी कामं आली माझी तुलना होती भाई बहिणीला चांगले करू नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो तर मग आपण पुन्हा आज एक नवीन ठिकाणी गेलो आणि सध्या कोकणात भरपूर मोठं उत्सव जो साजरा होता तो उत्सव असा शिमगोत्सव तर शिमगोत्सवासाठी आपण आज वीरवाडी नाड या ठिकाणी गेलो असं तर मग हैसर घुमाट जो एक प्रकार असा तो असा वाद्याचो प्रकार पण मग त्या वाद्यावरती एक वेगळं नृत्य होता म्हणजे नाद असता तर मग हे गोमू साकारली जातात स्त्रीपात्रात पुरुष पात्र असतात ते मग स्त्रीपात्रात ही गोमू साकारली जातात आणि मग पुढे ते नाचतं आणि काही इतर पण त्यांचे स्टोरी वगैरे असतात तर मग जसं नाट्य रूपात वगैरे असतात काही त्यांचे पारंपरिक गाणी असतात आणि त्या पारंपरिक गाण्यांवरती जो नाच असतात त्यात वाद्य जे आहे ना ते घुमाट तर आता तुमका माहिती आहे तर पुन्हा एक नवीन गोष्ट नवीन रूढी परंपरा नवीन संस्कृती आणि नवीन ठिकाण तर आज आपण आलो जे असा कोयंडे बंधू यांचं माण जो वीरवाडीतला असा तर मग थैसर बघूया आपल्याला काय मजा येतात आणि किंवा तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न होतो आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _कॅबिन इंस्टाग्राम आयडी फॉलो चला मित्रांनो ही एक वेगळी मजा असताना ती त्यामुळे सध्या तयारी होताना आपल्याला दिसता आपण थैसर समोर जी होतो ना पोळी गुम
तर मग त्याची तयारी चालली असं बघा. अशा प्रकारे मग ह्याची तयारी चालली असं. सोबतच इतर पात्र जे असतील ना ते आपल्या समोर दिसतील. तर मग ते बघूक मिळतात. तर मग त्यांची तयारी कशी चालली आहे ना ती बघूया आपण. हा, हे कुठलं पात्र तयार होत आहे? हे आता महाभारतातलं द्रोणाचार्य. द्रोणाचार्य. बघा, द्रोणाचार्याचं पात्र तयार होत आहे. म्हणजे त्याची वेशभूषा चालली आहे, रंगभूषा चालली आहे असं हे आहे सर आपल्याला बघूक मिळतं. अजून एक पात्र जे आहे तयार झालं असा हे असा दुर्योधन आहे ना. मजा येतं ना हो, लय मजा येतं ना मागे. बघा मागे लय मजा येणारा ह्यो अनुभव तुमच्यासाठी पण असा खूपच नवीन. तर मग तो अनुभव घेऊया चला. त्यांची एक्साइटमेंट बघा किती असा ती, खूपच जास्त एक्साइटमेंट असा. गणपती बाप्पा पण तयार असा, मेकअप म्हणजेच रंगभूषा वेशभूषा पूर्ण झाली असा यांची पण आहे सर. आणि ही आहे सर यांची चालली असा. चला आता आपण पुढे जाऊया आणि ही जी काय मजा असणार आहे ना ती आपण अनुभव. कोविडी आणि पाहुणे मंडळी जी आहेत ना त्यांचे अच्छा वीर पाटील खूपच छान. तर मग हे खूपच छान प्रकारे ते मार्गदर्शन करतं असं कोणी. आणि हे अनुभव ना खूप गरजेचं. ह्या गोष्टी भरपूर आपल्याला कमी बघूक मिळतात आणि तोच एक ह्यो जो भाग आहे सर बघूक मिळता ना. तर मग खरोखर हे भाग्याच्या गोष्टी आहेत काही की हे ज्या रूढी परंपरा आतापर्यंत त्यांनीच आपल्यानी आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत देत आहेत आणि ते बघूक मिळतंय ना हेच खूप मोठं भाग्य. चला आपण आता पुढे जाऊ. जसं बोलले ना की हे कसं असं की स्त्रीपात्र साकारलं जातं आणि मग त्याच्यामध्ये नाट्य आणि नाच असतात. तर मग तेच आहे की मग हे सादरीकरण होईल. आता तयारी चालू झाली आहे ह्याची. विसरणं आता सुरुवात झाली.
माधवच्या आज आवाज खणखणीत हा. आज शूटिंग चालली समोर हा ना इंस्टाग्रामवर जाणार त्याच्यामुळे कसं खणखणीत आवाज काढतात काय काय घेऊन काय गेला तुम्ही होय नाच दाखवा बघूया आधी आमचो चांगलीच गेल्यात घेता तुम्ही आमची आधी आमचो अरे हरे राम गोविंद संकष्टी तू काय करतास काय झाला संकष्टी आणि आज सुट्टा कोण भाजी हा फुकट बघूक नाही गावात सगळे लांचवाले कोण मारतात हा सुट्टाचं तुमका वासिलो कसो एक कालवांचो वासिलो म्हणून सांगला चाललो असतो वीरवाडीची फेमस कालवा ना सुट्टाच वास कसो आनंदवाडीत गेला असतो तुमका सुट्टाच वासिलो असतो हा आता दाखवा बघूया तुमचं नाच अरे एकटा नाही दाखवा अरे
पाट्यात जाणार नाही, पाट्यात जाग्यावरच. आता शिवण्याचा खेळ चालू आहे ना. अन्नात गेलो होतो राहूनच स्थापलो देवखेळावर. काय राहणार जेवकाळ्याबरोबर जेव ग्रवणार वाडीवाडीचा झाला, पण आता जिंकायचं भय मांडा येऊचाच लागला ना. वाट बघत होतो तो. मांडात येऊचाच लागला. काय बा एवढा काही होती दिलं उस्मानमध्ये आज नवसाला गणपती आणतो माझा. उसात नवशी गणपती फाल्गुन महिने फाल्गुन महिन्यात फाल्गुन महिन्यात नवस होतो. काय नवस होतो नवस सांगतोय तुका नवस. जर माझ्या चढवाचा लगीन ठरला तर मी पहिल्याच्या महिन्यात फाल्गुन महिन्यात गणपती आणीन म्हणून. बाबा ठरला दोन लग्न ठरला 2 नंबराचा. माझ्यावर गावकऱ्यांनी दिलं. गावकऱ्यांनी. 25 मेला लग्न आहे आणि त्या निमित्त मी इथे गणपती आणतोय. तेव्हा तुझं परमिशन पाहिजे. लग्न ठरला म्हणून लग्न झाल्यावर झालं नाही ठरलं म्हणून. हा आणखी दुसरी कामं होती माझी तुला नाही होती. त्याच्यात काय गणपती चांगलं पहिल्याच्या भाई पहिल्याचं चांगले करू. भाई पहिल्याचं. नांडातून हानी माणसं हा. कमी असतात वाटत मला. त्याच्याकडे आणि पेंटर बरोबर गेलो आता. भाई पेंटर आपला ना तो म्हटलं भाईकडे सांगा यावर्षी गणपती तर तुमची परमिशन पाहिजे तुझं म्हटलं इथं. आता काय आता ज्या लेडीचा लेखून येतो बरोबर. आता तुला परमिशन देऊशीच लागणार. आता कधीतरी आम्ही ऍडजस्टमेंट करतो. आमचं खेळ चालू हा थोडा वेळ थांबू हा. त्याच्या वेळेला आमचं खेळ थांबवतो आणि आणि आम्हाला आम्हाला परमिशन परमिशन द्या. देतो. चालेल आम्ही गणपती आणू. हो हा काम कसं आहे बघा. आणि हातात बनवलेला हाती हाती हे साक्षात झालं आहे. आतापर्यंत हाती हा हात. कोणतरी तयार होता या घरात. होय होय एकदम हा आणा मूर्ती. बघ एकदम हा कशी मूर्ती आहे. आता गणपती आणलं तू ब्राह्मण पाहिजे. आपण पण आम्ही आता मुलीच बघा. आता मी कुठून आलो ब्राह्मण परक्याला गेले ना तो कधी पण यायचो. आता आनंद कोण आहे आता नेनो आहे म्हणतात ना. तो जागा गावलो तर करतो तुझो गाव आहे तो नेनो आला म्हणतो रे. नेनो नाही पण केळकर. केळकर केळकर बघ. अरे बंडू ओ बंडू काका. बंडू काका ओ बंडू काका चला. ऐकू जाता की नाही पण कधी आवाज येणार नाही. काय आवाज दिले आता आवाज कसं आवाज दिलो. ऐकू पण गेला नाही वाटत का. ओ बंडू काका जरा कामगिरी आली आहे. लवकर लवकर या. काढून दिला तुला हे. गिरलं हलता पुढे पुढे. हो बंडू काका लवकर चला. जरा मी पाहिजे. कोण आहे ढासळीचे? हो पाहिजे. नाही हो ते मंत्र बोलतात. तुम्हाला ना मला नाही घातलं. नाही नाही शिवाय नाही गेलं ते मंत्र बोलतायत. हो पडेल. हो बोला. काय काम आहे म्हटलं? काय ह्या मुसाफिराने गणपती आणलेले आहे. हो नवसी. नवसी हा गणपती. आता त्यांची यथासंग पूजा करायची आहे. आता सांग पूजा. हा त्यासाठी मला बोलवलं. त्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. हो हा तर लवकरात लवकर पटापट पूजेचा विधी आटपून घ्या. चालेल चालेल. इच्छेप्रमाणे पाणी पाहावं लागेल. बाकीच्या विधी पटापट घेतो. शास्त्र शुद्ध झाली पाहिजे पूजा. हो हो हा शास्त्र शुद्ध पूजा करा.
नवशिक गणपती आहे, नवशिक गणपती. हो एवढा खर्च केलाय कृषवीराने, आता खर्च वाया जाता कामा नये. तेव्हा शास्त्र सुद्धा पूजा करा. हे काय पाणी बघायचं मशीन. काय बा पाणी दिसतात आणि हे काय बाटली भेटतात. अरे ते पाणी आहे की नाही ते बाटलीत दिसतात. काय काय ही जरा दाखवणार मशीन वरती कुठल्या बाजूला? त्या डिस्प्लेवर. हा कुठल्या बाजूला आहे ते. आणि ती ब्राह्मणाची काय अडती आली तर ती काठी वेताची बाजू करू. हा बाजू करू. बाजू वाटेल हो बोला. तुमच्याकडे टॉवर नाही काय हो? गावावर आहे नाणे जवळ टेंबाला. आता वायफाय घेतात झाकमाच्या देऊ सगळे वायफाय. दादा खाली निघाला पाहिजे. हा फिरते दिसला तर गोल गोल फिरतात. हा, तो दाखवता पाणी आता जवळपास. आणि बाटली कसली? ती बाटली दिशा दाखवणार. बाटलीत पाणी किती आता समजणार. हा म्हणजे किती वर फुटावर आहे काय आहे. त्यावर काय इंचावर तर तुझा बाप दाखवणार. भेटलं पाणी काय तिथेच दाखवतं, तिथेच राऊंड फिरतो आहे. मान खड्डतोय. हो पटेल हो असला खरा लावतो हा आता बरोबर तो खाली होतील. हे बघा आता 2 दिवसात पाणी झालं, 4 दिवसानं होईल. लावतो तो जरो ना. हा लावतो. हात पाणी परत परत मशीन लावले की आतमध्ये विहिरीत येतो तर तो जरो दिसतो वाटता तुला. आता दाखवते बघा हा दिसते ना. होय, होय, एकदम मस्त. जरा लवकर लवकर आटपा. अरे वीर खंदी भट नारायण खंदी भट नारायण. पटेल हा पाणी पाहिजे पाणी मिळाले भेटलं दोन दोन विहिरी खोदले हा. तिसऱ्या विहिरीत पाणी आहे. हा फुल आहे. 4 दिवसांनी काय होते येता. येता हा, येईल. त्याला तुमचे सोपस्कार लवकर काय ते करून ठेवा. हा हा आंघोळ करावं लागेल ना. हा ते सगळे काय ते सोपस्कार पटापट पटापट करून ठेवा. आंघोळ झाली. हा झाले आंघोळ. लवकर लवकर पुढचे खायचे काय ते अरे सौरा गौरी भट नारायण हे जुने कुठे लागले. हे सगळे हे सगळे हो, 80 वर्षात 50 वाटायची वर्षात. हो ते फुलं मारलेले होते त्या फुलावर घातले ते. हो, मला काय बोलतात तुला? मग अजून भाग आहे का मग हा? अरे जा, गौरी भट नारायण. काय नाही खूळ तू सांगितलं जा काय का. औषध जेवण घातलं नाही हो, आपल्या म्हणीचं हा. आणि आपल्या खळीचं शास्त्र सिद्ध पद्धतीने हा. या ठिकाणी पूजा अर्चा काय होते. नाही गेलं पाहिजे. आपल्या ह्याच्यात पोटात गेला पाहिजे. पोटात गेलं पाहिजे. बरोबर. बरं आहे का? आणि काका तुमच्या एकदम परफेक्ट तर गंध उजवून घेऊ लवकर लवकर.
पटेल अहो घाई गडबडीत फोन केला तर झटकन सावकारांच्या रिक्षाने आलो. झालं माझी मनात गेले ना ते साहित्य राहिलं पूजेचं. अरे बाळू अरे बंडू अरे बंडू काय झालं? हे असं नाही वाकडा येईल हे कोरोनापासून सगळी अवस्था अशी झालेली. त्याला काय होतं वाकडा एकदम मस्त मस्त हो पटेल आता गंध उडवतो. अरे गंध उजळी बट नारायण काय काढताय तू? अरे बाबा ती वाढवडलाची एक सांग बसून ठेवलेली आहे. हे काढता हे वाडे वडिलांचे सांड आहेत म्हणजे विसरू नये. आता कसं भांडी विसरलो होतो तसा आता बंद विसरू नये. म्हणून हे बसून फिट करून पीठ परमाण लावून ठेवलेलं आहे. विसरू नये. वर्षानुवर्ष हे वाड वडील विष्णू दत्तात्रय हा? तेव्हापासून तो बसवून ठेवतो. वासुदेव रामचंद्र त्यापासून भगवान त्यानंतर आपण आता तुझ्याकडे बरोबर माझ्याकडे गेले असं त्याप्रमाणे आपल्याला काका हो. आता झाला सगळं ना हो. जरा लवकर पूजा करून ठेवा. आमचं पण वेळ आहे. शिवाय मा माधवाय मा गोविंदाय मा मधुसूदन हो नमः शिवाय नमः शिवाय अंगार की ओम नमः शिवाय संकट सुजलिंग नमः गंगो भजन बली महापुरुषा मोठ्यानं जोडून बोलू नको जरा मोठ्यानं बोला काय हात होता होता. आता पूजेला सुरुवात करतो. हा मंडळी हात जोडा. ओम नमः शिवाय ओम गणेशाय नमः आकाश निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती भूया ओम शुभंकरोति सांगो ते आता उठव ते का उठव बाबा ते काय तू कसले भट घेऊन गेलो अरे कसले काय बरोबर दिला काय झालं काय झालं झालं काय तुमच्या चुका आम्हाला बोल आहे. हा काय झालं आता तुम्ही दुसऱ्या भटजी बघा. अरे दुसऱ्या पडची कसं बघणार आता रात्री काय आता बघणार? रात्री एवढ्या रात्री कोण देणार आता तुम्ही केलेल्या चुका आज आम्हाला भोगावं लागत आहे. अरे बाबा आम्ही केलेली कोणी चुकी नाही. पार्वती एकदा प्रयत्न हा, करतो. एकदा प्रयत्न कर बघ बा. तुमच्यात काहीतरी चुकत असं तर लक्ष ठेवा. या ठिकाणी बाळगोपाळ तुझ्या गांगोबाईच्या होळीकडे नाव लिहिलेलं काय चुका लेखनाचं झालं असतात. तू भरती आता जे काय चूक बी झाली असेल पायाभद्रात घाल आणि पूजे आपली निर्विघ्न पार पडून दे महाराजा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती आता शापच केला नाही का आता हो, पटेल. उठत नाही हे पाटील पाटील काय करतं आता नको नको बिधारी अरे नको सोडून कसा भागात नको नको रातभर आम्ही घेऊन बसायचं पूजाला रिक्षा बोलवा लहान माणसं गेली आहे काय भाड्या का भोंडे लागणार नाही डॉक्टर पण गेले जातात. पाटील हा. काय चुकतंय तुम्ही देवाला सांगा. अरे बाबा काय चुकत नाही हा. आमचा तुझा काहीतरी चुकतात लक्ष दे जरा बाई. माझं काय चुकतंय बघ प्रथम गणेशाय नमा हा. पहिलं आपल्या देवामध्ये गणपतीला फुल घालायचं. अरे ह्या तुम्हीच सांगलाच काकाने आमचा हो काका हो हे काय ऐकून घ्या आपण महादेवाच्या देवळात गेल्यानंतर पहिले हात कोणाला लावतो नंदीच्या मग त्याचं गणपतीचं वाहन कोण गणपतीचा वाहन पुस्तका हा मग त्याची पहिली पूजा करायची त्याची पहिली पूजा करा. केला तर देव शांत होईल असं का असं करून बघा तुम्ही आता एवढी वर्ष ऑफिस मध्ये जातात शिपाई देतात ना काहीतरी तेव्हा हा, तेव्हा आतमध्ये जातात ना मग कशाला वाढलो मग तसं शिपाय राहतो टाकली शिपाई काहीतरी टेकवा. काय घाबरू नको बिंदास बिंदास बिंदास
बिंदास तुका नको अजिबात घाबरायचं नाही थांबून जा जाग्यावर थांब जाग्यावर गोपीबाई बोललो हा थोडा प्रसाद हा तर मुळे फोडणारो तिचा बंदोबस्त कर अरे पुढे नाही बंदोबस्त केलेला आमच्या घरातल्यांनी सर्व सावध आता कसा आला व्यवस्थित होया काका तुम्ही खाऊ नको हा ते वरती लागणार आहे तो. काय बोलतो उपवास आता आरती बिरती होऊ दे एक पुस्तक मोठं काढू दे घेतलं काय मंगलमूर्ती सुख करता सुख हरता बिडागीचा कायदा बघा आणि पोचवतो म्हणतो आज आधी पोचवतो मोठं सांगूया पैसा मोठा आणला ना करता आहे 25 तास 24 तास ते बी बघायचं आहे, ते पाठचं 23 तास आणून काय ठेवलं होतं हे 50 वर्षे पाहिजे असतं आमच्याकडे. पाटील या मुशाचं नाव काय हो? वासुदेव गणेश पराडकर उर्फ आबा कौसा. पाटील आज तारीख कोणती हो? 17 तुका खतरा 17 मार्च. 17 मार्च आणि भटा खतरो पाटील हा नीट ऐकून घ्या. हा या मुसाफिराच्या बोला बायकोचे हा कंकण म्हणजे हा. बांगड्या वाजण्यापूर्वी हा या गणपतींचे विसर्जन पीरवाडीच्या हनुमान मंदिर समोर त्या गाडीत केलं पाहिजे. समजलं का? सांगते बांधून हा. आम्ही काय लागते आज तिकडे वाढणार आहोत. आज नवशी गणपती आहे ना? अरे पण शर्ट म्हणताना वाढले मग हे. काय बांधून ठेवायचे परत. बांधून देऊ शर्ट मारायचो मला ठीक आहे काय केलं तुला सांगायचं सावकाश चाल बरं बातम्या आवाज येतो मला नाही. तो नेऊ नको
आवाज येत नाही ना, असा वरचं सीट जोरात आवाज येईल. नाही इष्टा कामं लिहिली म्हणून आपलं काय म्हणून बघूया जरा आपण असा असा काम करू, असा वर खाली हा? म्हणजे हा. बिना गिना काय ते बोला. हा. किती आता 2000 झाले. एकशे ना बघा. 500 रुपये एकशे झाले. हे बघा. ऐका 2000 पैकी 1000 तुम्ही द्या. 1000 तुम्हाला सूट देतो. हा हा पण माझा एक नवस होता. माझ्या याला घेतो ना समजा आम्ही. 1000 मागतात ना काय नाही काय माहितीये का हा चालेल म्हणून ते आपल्या काय करतात. तू आधी नवस काय ते तुझं काय नवस असं होतो हा या आपल्या हा देवगड तालुक्याच्या हा आमदाराला हा जर मंत्रीपद भेटलं हा काय तर मी फुगडी घाली. फुगडी बरोबर बाका फुगडची फुगडी मिळाली. मंत्रीपद भेटलं ना मग काय म्हणतात मग तो चांगलं घालून ते फुगडी. मग पुढे चालू तर करतो. सलग तिसऱ्या वेळी या मंत्रिपद मिळाला. कष्टकार काय अरे माका तरी विचारला काय करतात काय या म्हटलं डायरेक्ट दमदुमती मारतो. पण ह्या काय मोदी जो आता परत काहीतरी आणखी नवीन सांगण्यात परत वाढले. केल्या कर्त्यावरती पाणी पडलं. नवस पोचवताना त्याने फुगडी घालून म्हणून सांगा. अर्धा ओरडा केलं मी घाबरलो. एका माका म्हटलं तरी विचारताना आधी डायरेक्ट मिठी मारता विचारतो माका थांबवलं. त्याने म्हटलं पडलो दिलो तो. काय तसं पडत नाही बळी तर उकडं का. केल्या कर्त्यावर पाणी पडलं. कर्तव्यावर म्हणता पाणी पडलं. हे सर्व विधी पुन्हा करावे लागतील. आता काय गोळी बिळी घे. 10,000 खर्च आहे. चालीवर आता वेळ नाही हा. मोच्या फिर आपलं काय हळी रात्रभर पण राहावात. आमचा टाइम नाही तो. सकाळी पोहोचवलं हा. अरे तू आधी तू कोण इलं तो सांग बघूया. ओळख सांग आधी ओळख. माझी ओळख तुझी ओळख काय ते सांगून टाक लवकर. कोण आज राहता दाजींचा गार्डन याला माहिती आहे आणि तुला माहित नाही. अरे नाही म्हणून आम्ही
विचार आमचा काय भाई होता तू कोण? सांगतो हा सांग लवकर लवकर. मागील जारच्या हा पिंपळावरचो मुंडिओ समानचो मी मुंडिओ समोर एखादा मान हा तुझी मुंडी का मुंडी आहे का समान समोर मुंडिओ बरोबर थोडं भारी मुंडिओ पकड भारी लय भारी पडता तुझे पराक्रम काय पराक्रम तुझे पराक्रम ओळख चांगलंच. पराक्रम बघूया. आड्याचा पाणी हा. फास्ट घालता येतो वीस खाली घेता का अरे तो निसर्ग म्हणजे परमेश्वर असा तो सांगता. त्याच्यात काय होता तो म्हणजे परमेश्वर म्हणजे मी कसा तो म्हणता. दुसरं काय तुझं भेटायचा मोठो गाडगो कांडगो या वीरवारची जी म्हाताऱ्या कोताऱ्यांका व्यायाम करून दिलेली ओपन जिम बंदरावरून सड्यावर नेणायचो वीस घाटी करून वर कोण जाते म्हाताऱ्याची काढे खाली बरा होता शाळेजवळ पराक्रम मोठं होतो आपल्याला माहितीच नाही. नंबर 3 हा. सांग पुढचा सांग. काळ्या कोंबड्याचा पांढरा कावड करता येतो वीस काय पांढऱ्या कसं तो डबो आणून दिलेलं होतं तुझ्याकडे. हे बरोबर आहे हे मोठं पराक्रम आहे. मग आता बाद झाला. पराक्रम विजय केले स्थिर हो सगळे तुझ्या पीरपण तुझ्या चरणी लागलो. जरा लाग बाबा चरणी लागतो. नमस्कार करतोय बाबा हा. देवाच्या पडतोय हा. आणि मामाच्या पार्वती मातेच्या ओम नमः
ती काढली नाही नीट उभं राहा थंय काय दिसतं तुका झाड दिसता झाडावरती काय जरा मोठ्यात बोल नाही कोणा म्हणजे झाडावरती काय फुला फुला कुठला फुला गुलाबाचा फुला तुका तर दिसूक वेळेला दिसतच नाही माका सगळं दिसतं हसून अजून काय दिसतं तुका सांग आंब्याचं झाड दिसतं अजून काय दिसतं पेरू दिसतात तुका तर दिसूक वेळेला दिसतच नाही म्हणून तू नंतर ये हा अजून काय दिसतात डोंगर दिसतात काय दिसतात खाडी दिसते बोल ना तू ये कोणाची गाय भाक्यांची रेडे काकड्याने दिसतो झाडावरती काय दिसता चिमणे अजून काय पोपट त्या पोपटाकडे बघ काय दिसतात काय दिसता अजून कुठला फुल दिसता फूल चाफ्याचा आंब्याचं फूल दिसतं अजून पाना दिसतं पक्षी दिसतं झाडावरती काय दिसता झाडा काय दिसतं तुका झाडावर चिमण्या दिसतात अजून अजून कावळे अजून दिसू पळता नाही दिसत हा नाही अजून बघ आजूबाजूक बघा आजूबाजू काय नाही दिसत आहे फक्त डोंगर दिसतं
नाही जरा तुका मोठ्या तरी बोला, काय मोठ्या. दिसता? हा अजून काय मोठ्या मुलं पोपट दिसतं त्या पोपटाचं काय दिसतं तुका डोळे हा तूच माझं खरं शिष्य ढोल कोण टाकतो डोळे खोलून तुझे डोळे फोडी आणि बघायचं समोर बसल्यापेक्षा वर वर मार, वर. मोबाईलवर मार. लाईटिंग मार, लाईटिंग. आले रे आले.
अरे हय्ये काय काय असतं हय्ये हा काय चालला काय 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 चालला काय तुझा हय्ये हा? काय हा माहिती आहे आणि असं करतो हा मालिकेत बघ. अंडीला तो कधी माणूस हा, तुझं बघ, गडदान बघ तुला आता, गडदान बघ. ह्यो काय आता ह्यो काय कागद उधरणार हा ह्यो आताच बसलो आणि वाटण धरून दिलो होतो एका उजी केल्याशिवाय तर हेतू काय प्रश्न हे येत काय नाही काय झाला काय बघा दादा काय झाला काय काय घेऊन अरे काय एवढं मोठं मळो हा हा समजलं काय ह्या मळ्यातून एकटो बैल घेऊन मी जातोय एकटो बैल घेऊन भैरव असो हा राहू दे एकटो बैल घेऊन जातो एकटो बैल घेऊन जातोय एकट्याने एकटो जात धरतोय अरे एकट्याने जातो तुझा अरे एकट्यानं पण सोबत कोणतरी व्हाया ना सत्याची पूजा ती जोड्याने बसू घात अरे जोड्यानी नको हा पण ते काहीतरी राणा बिना हा, शेतात बरोबर. काढू होई काय करू भया ह्या नको हा, सांगा, मग मग शेती केलंस का बरोबर बरोबर मग तुका तुझ्या बरोबर बायको जात होती ना होय, होय, बरोबर. मग तशी माझ्या बरोबर बायको नको हा. काहीतरी कामधंदो करू का बायको- अहो ह्या नाही झाला त्या नाही झाला अरे हा बायकोचं तुझं काय विनासलं काय नाही बिनासला आम्ही प्रेमाने वागतो प्रेमाने वागतात प्रेमाने वागतो अजून बाकी काय पर्यंत करतात? आता काय सांगणार आमचं साहेब काय होत आता कायच काय कळत दिलं की नाही. काय मोबाईलला दिलेलो 10,000चं समजलं काय त्याच्यामुळे आता ह्यो एक बैल हा. एक बैल खय गेलो आता पत्त्याच नाही आता शोधून आम्ही तो लागणार आता काहीतरी ते स्वतःच्या आडीत नाही तर त्या पायक्यांच्या आडीत जावचा लागा रात्री तर ह्याच्या त्या नेपाळी बघा हा गडबं लावून ठेवती आणि आतमध्ये कोणून ठेवती काय भरोसा नाही ना पाळांचं बरोबर आहे ए कारभार रे ए कारभार रे अगं हाच काय तू हाच काय घरात आहे तुमच्या आवशी आंघोळ घालत होत बघलं काहीतरी काम करत होती आंघोळ घालता खै बोलू एकटो खै बोलू म्हणतात आता ती किती कामं करता बिना अरे पण त्या बघा सांगू नको त्या माणसाका काय होया काय नको शेतावर गेलो पाणी वगैरे होया की नाही आता शेतात गेलेलो माणूस हो नांगरतोय मी पण एक ग्लास तरी पाणी घेऊया कधी राहणार? तुमची ते बाथरूम पडलेली आणखी बांधली पाहिजे. नाही पडत आता घेऊन तर गेली परत ठेवती जागा आता परत तर मग डॉक्टर पण आता नांदण्यात जातं दुपारचं नसतं नाही दुपारचं नसता डॉक्टर त्याच्यामुळे वांदे परत पाणी हा पाणी आली शांत कर शांत करा. वाका 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 जास्त काय काम धंदा करू का जरा दमानी करा. हा दमान काय घाबरू नको तू काय घाबरू नको तू पण तसलो होती मी पण तू पण तसली होती मी पण तसलो होतो हा काय घाबरू नको अरे कारभारी समान हो कारभारी समान अरे हो द्या समान अरे हो द्या पहिला पण पाणी शिकवलं पण काय ताण करता पहिल्यात पण टेको धरलं बरोबर काय बरोबर शेवटी पिळी वाटली शिकवलेला मग अरे काय नंदी बैलाच्या लायकी तो पहिला अरे तो शेती करायचं नंदी बैल म्हणून गेला तर तो गुबू गुबू करीत घरा फिरून काहीतरी पैसे मिळाले असते आता बघितलं एवढं मी चांगलं बैल शिकवलं आता पाणी दिल्याने बायको पळाली आता त्याला कामाचा मगाची बघत असताना अरे पण किती कामा तुझा पण दहावीला तो पण विचार करू आता हो विचार करू आणि आपलं पण विचार करू परत एकदा हात मारून बघ आपल्या
कारभारने अगं ये बर ये कारभारने ये बारा सारख्या आपल्या घरात औषध आता कपडे घालूचे होते ना हो ते कपडे घालून एवढा वेळ लागला. भाई हा म्हणजे मी तापलोय तर बेकार माणूस ऐकू आहे. नका तुम्ही हा एकदा तुमच्या आधी मी एक शेतात झालेला- आहे. आपलं सगळं बैल वापर करतात हा तुमका आता काय होय यार आता चाय घेऊन ये वटवट चाय हा एका बांधूया एक बैल होयो ना पण तो काही गावतच नाही खर सुटून गेलो कोणा असता त्या बैला तर तुला नागर धरूचं लागा हा चाय पाणी पण बरा आणतात हुशारा माझी बायको सगळ्यात हुशारा हा बघ अरे कारभारी
आणि वर घालमिरी काय केला नका बघ आरोप बिरोध जोरात हे बघ हे काय काय घालमिरी बघ प्रमोदीने काय केलंय उरले नाही मोदक वर प्रमोदीन इकडे बघ असणार उद्या बोल हे बोल हा गावले काय गावले काय घालमिरी काय साया दुकानाचा फरका कोण नाही बरोबर मोदक दिलेले खालच ना हा खाल्लाय दिदीच्या बायकोन काय दिलं पुडी बांधून गाडी तुका मारून तुमका धरून ठेवलं ना मोठा माझ्यावर लगीन करतो तू तुझा पोट पण किती भारीला अरे म्हणून काय ना पोट झालं तर बाकीचं काय तुला माहित नाही तर काय होणार नाही होणार आपलं बघ दुसरं बघ बारीक पोटाचं बाहेर का बघ नको तो आमचंच आहे तुझं का ओळखतो तू गाड्या बिष्टी मोठी मारलो शिवून घेतली ती काय उड्या पोळा मला नाचू दे आतमध्ये काय नाही माझं पण काय नाही ऐक तरी सेल्फी काढताय ऐक तरी काय झाला तुला अगो काय झाला काय तुझा काय झाला वरती गेले खाली गेले मस्ती कोणी काय पतीला नाही खाऊ खोटं बोलतं एवढ्या लोकांना वाटलं हा अगो आणखी कोण नाही बघलं मोबाईल उघडलेलो मारले घरापासून काय नाही बाई काय पैसे दिले काहीतरी घेऊन खा काहीतरी फिक्स पहिले मोदक केवढे मोठे होते आता महागाई वाटली लाइटिंग वरती येऊन आता महागाई वाटली जाऊचा तर जा तुला पुढे
हा